विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचे अकाउंट या विषयाचे पुस्तकातील 6वे प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्यूशनचा अर्थ होतो बंद होणे किंवा विसर्जित होणे असा अर्थ होतो की भागीदारी संस्थेचे विसर्जन हे आपल्याला प्रकरण 6 मध्ये अभ्यासायचे आहे. मग भागीदारी संस्थेचे विसर्जन का होते किंवा भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे नेमकं काय हे अभ्यासण्यापूर्वी या प्रकरणाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आधी मी सांगणार आहे की आपल्याला परीक्षेला 10 मार्कांसाठी या प्रकरणावरती आपल्याला प्रॉब्लेम विचारणार आहेत आणि तो प्रॉब्लेम कधी जर्नल एंट्री विचारतात तर कधी लेजर पोस्टिंग विचारतात. मग आपण जेव्हा प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवणार आहोत त्यावेळेस ॲट अ टाईम आपण लेजरचाही सराव करणार आहोत आणि जर्नल एंट्रीचाही सराव करणार आहोत की जेणेकरून आपल्याला परीक्षेला कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तरी आपल्याला सोडवता येईल. चला तर मग आता आपण भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपल्याला इयत्ता 12वीला पार्टनरशिप फर्म म्हणजेच भागीदारी संस्थेवर आधारित 5 ते 6 प्रकरणे आहेत. मग आपल्याला भागीदारी म्हणजे काय हे सविस्तर माहिती आहे कारण आपण पहिल्याच प्रकरणामध्ये पार्टनरशिप फर्मचा अभ्यास केलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म की 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, व्यवसाय करतात, व्यवसायात होणारा नफा किंवा तोटा आपापसात वाटून घेण्याचे मान्य करतात, अशा व्यवसाय प्रकाराला भागीदारी असे म्हणतात. आणि भागीदारी संस्थेमध्ये ज्या व्यक्ती दाखल होतात, सहभागी होतात त्यांना मराठीमध्ये भागीदार आणि इंग्रजीमध्ये पार्टनर्स असे म्हणतात. मग कोणत्याही भागीदारी संस्थेमध्ये मिनिमम 2 पार्टनर्स असावेत आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 50 पार्टनर्स असावेत. म्हणजे आपण पहिल्या प्रकरणामध्ये भागीदारी संस्थेचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. मुलांनो, भागीदारी संस्था सुरू करणे जसे सोपे आहे अगदी ती भागीदारी संस्था बंद करणे सुद्धा तेवढेच सोपे आहे, फार किचकट नाही. मग भागीदारी संस्था बंद का होते त्याची कारणं तर आपण पुढे अभ्यासणारच आहोत. मग भागीदारी संस्थेचं डिझोल्यूशन म्हणजेच विसर्जन किंवा बंद होणे म्हणजे नेमकं काय तर कोणत्या तरी कारणामुळे पार्टनर्स असे ठरवतात की आता आपली भागीदारी संस्था बंद करूया. मग आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप याची व्याख्या मी फळ्यावरती लिहिलेली आहे. आधी आपण ती व्याख्या वाचूया. The process of ending on official organization or legal agreement. याचा अर्थ असा आहे, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, ज्या ऑफिशियल ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या व्यावसायिक संस्था आहेत त्या संपुष्टात येण्याची प्रक्रिया म्हणजेच डिझोल्यूशन होय. आणखीन आपल्याला पुढे असं सांगितलेलं आहे लीगल ॲग्रीमेंट की ज्या व्यावसायिक संस्था आहेत त्या स्थापन होताना त्यांच्यामध्ये कायदेशीर करार होत असतो. मग जर त्यांचा कायदेशीर करार संपुष्टात येत असेल, संपत असेल तर त्या प्रक्रियेला डिझोल्यूशन असे म्हणतात. मग डिझोल्यूशन म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. मग आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत की रिझन्स ऑफ डिझोल्यूशन की भागीदारी संस्थेचे विसर्जन कोणत्या कारणामुळे होऊ शकते किंवा होते. मग मी काही कारणं फळ्यावरती लिहिलेली आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. एक एक मुद्द्याच्या आधारे आपण जाणून घेऊया की भागीदारी संस्थेचे विसर्जन का होते. पहिला मुद्दा मी फळ्यावरती लिहिलेला आहे, व्हेन ऑल द पार्टनर्स ॲग्री टू डिझॉल्व द फर्म. त्या भागीदारी संस्थेमध्ये जे पार्टनर्स सहभागी झालेले आहेत, ऑल द पार्टनर्स म्हणजे 2 पार्टनर्स सहभागी झालेले असतील किंवा 3 किंवा 5 किंवा 10, ते सर्वच्या सर्व पार्टनर्स मान्य करतात काही वेळेस की आता आपली भागीदारी संस्था आपण बंद करूया. त्यांनी मान्य केल्यानंतर भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. हे एक कारण आहे भागीदारी संस्थेचे विसर्जन होण्याचं. दुसरे कारण आहे when the period of the firm is expired की पिरियड म्हणजे कालावधी, एक्सपायर्ड म्हणजे संपुष्टात आलेला असणे. की भागीदारी संस्था स्थापन होतानाच पार्टनर्स असं ठरवतात की आपण विशिष्ट कालावधीसाठी आपली भागीदारी संस्था सुरू ठेवूया. मग 5 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, तो कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यानंतर त्या भागीदारी संस्थेचे विसर्जन आपोआप होते. तिसरं कारण आहे when the firm is formed for specific venture and the venture is completed की ती भागीदारी संस्था विशिष्ट उद्देशासाठी स्थापन झाली असेल आणि तिचा उद्देश पूर्ण झाला असेल तर
ती संस्था बंद होते. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे की ती भागीदारी संस्था सुरू होतानाच तिचा उद्देश निश्चित आहे की या कारणासाठी आपण आपली भागीदारी संस्था सुरू करू. हा उद्देश त्यांचा साध्य झाल्यानंतर त्या भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. चौथा आकडा आहे व्हेन द बिझनेस ऑफ द फर्म इज इलिगल, की ती भागीदारी संस्था जर कायद्याला मान्य नसलेला किंवा बेकायदेशीर व्यवसाय करत असेल तर अशा संस्थेचे विसर्जन होते. शेवटचा मुद्दा आहे व्हेन ऑल द पार्टनर्स ऑर ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन आर डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट. या वाक्याचा अर्थ असा आहे की व्हेन ऑल द पार्टनर्स, जेव्हा सर्वच्या सर्व पार्टनर्स हे इन्सॉल्वंट होतात. इन्सॉल्वंट होतात म्हणजे काय की त्यांच्या लॅबिलिटी जास्त आहेत, ॲसेट कमी आहे, अशा व्यक्तीला इन्सॉल्वंट पर्सन असे म्हणतात. मग सर्वच्या सर्व पार्टनर्स जर इन्सॉल्वंट झाले किंवा ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन आर डिक्लेअर इन्सॉल्वंट, किंवा त्या भागीदारी संस्थेमधील एखादा पार्टनर हा इन्सॉल्वंट झाला तर अशा भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. आपण काही कारणं अभ्यासली की त्या कारणांमुळे भागीदारी संस्थेचे विसर्जन होऊ शकते. आणखीन एक कारण असं आहे की जर ती भागीदारी संस्था तोट्यात चालत असेल तर सर्व पार्टनर्स निर्णय घेतात की आता आपली भागीदारी संस्था आपण बंद करू. मग ही काही कारणं आहेत भागीदारी संस्था डिझॉल्व्ह होण्याची, बंद होण्याची. मग आपण पुढील उपघटक अभ्यासणार आहोत. जर त्यांनी निर्णय घेतला असेल कोणत्याही कारणामुळे आपली भागीदारी संस्था बंद करण्याचा, तर त्यावेळेस ते आपली भागीदारी संस्था कशा पद्धतीने बंद करतात ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. कोणत्या तरी कारणामुळे पार्टनर्स यांनी निर्णय घेतलेला असेल की आता आपण आपली भागीदारी संस्था बंद करू. मग त्यांनी निर्णय घेतल्यानंतर ते आपली भागीदारी संस्था कशा प्रकारे बंद करतात हे आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. इफेक्ट्स ऑफ डिझॉल्युशन, की भागीदारी संस्थेचे विसर्जन ते कशा पद्धतीने करतात किंवा कोणत्या टप्प्यामधून करतात ते आपण अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आहे द ॲक्टिव्हिटीज ऑफ द फर्म आर क्लोज्ड डाऊन, की आधी त्यांनी निर्णय घेतल्याबरोबर त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आधी बंद करतात, म्हणजे ते आपले आर्थिक व्यवहार पूर्ण बंद करतात. दुसरा मुद्दा ॲसेट्स ऑफ द फर्म आर सोल्ड आउट, मग त्यांच्याकडे असलेले ॲसेट जसे की फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, डेटर्स, ह्या ॲसेट ते सोल्ड आउट करतात, विकतात. मग इथे सोल्ड आउट करून त्यांना कॅश मिळते. मग कॅश मिळाल्यानंतर ते आधी थर्ड पार्टीच्या लॅबिलिटीज पेड करतात, टू पे थर्ड पार्टीज लॅबिलिटीज. मग थर्ड पार्टीच्या लॅबिलिटीज कोणकोणत्या आहेत, जसे की क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, अदर्स लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर थर्ड पार्टीज लॅबिलिटीज. मग ह्या थर्ड पार्टीच्या लॅबिलिटी ते पेड करतात. त्यानंतर त्यांना ती भागीदारी संस्था बंद करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चाला डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस असेही म्हणतात. मग तो खर्च ते पेड करतात, टू पे डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ऑब्लिक रिअलायझेशन एक्सपेन्सेस. मग डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर ते आपल्याच पार्टनरकडून जर लोन घेतलं असेल त्यांनी तर ते पेड करतात, टू पे पार्टनर्स लोन. आणि सर्वात शेवटी ते आपल्याच पार्टनर्सचं कॅपिटल पेड करतात, टू पे पार्टनर्स कॅपिटल. आणि पार्टनर्स कॅपिटल पेड केल्यानंतर ते आपापल्या घरी जातात. अशा पद्धतीने भागीदारी संस्थेचे विसर्जन या टप्प्यामधून होते. ते आपल्या भागीदारी संस्थेचे विसर्जन कशा पद्धतीने करतात हे आपण अभ्यासलं. मुलांनो, भागीदारी संस्थेचे विसर्जन हे सिंपल डिझॉल्युशन म्हणजे काय, ऑल पार्टनर्स जेव्हा सॉल्व्हंट असतात तेव्हा त्याला सिंपल डिझॉल्युशन असे म्हणतात. भागीदारी संस्थेचे साधे विसर्जन. एक किंवा ऑल पार्टनर्स इन्सॉल्व्हंट होतात त्या सिच्युएशनमध्ये भागीदारी संस्थेचे विसर्जन. अशा दोन पद्धतीने भागीदारी संस्थेचे विसर्जन होते. सिंपल डिझॉल्युशन म्हणजेच ऑल पार्टनर्स हे सॉल्व्हंट असतात तेव्हा भागीदारी संस्थेचे विसर्जन कशा पद्धतीने होते ते आपण अभ्यासणार आहोत. तर मग सिंपल डिझॉल्युशन हे 3 स्टेजमधून होते, ट्रान्सफर स्टेज, डिस्पोजल स्टेज आणि डिस्ट्रीब्युशन स्टेज.
मग ट्रान्सफर स्टेज म्हणजे काय की त्यांच्याकडे असलेल्या सर्व ॲसेट्स आणि थर्ड पार्टीच्या लायबिलिटी ते बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतात रिअलायझेशन अकाउंटला, त्याला म्हणायचं ट्रान्सफर स्टेज. आणि दुसरी स्टेज आहे डिस्पोजल स्टेज की त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स आणि थर्ड पार्टीच्या ज्या लायबिलिटीज आहेत ते त्या डिस्पोज करत आहे. म्हणजे पहा, ॲसेट्स ते सोल्ड आउट करतात आणि पार्टनर्स लोन पेड करतात, ही डिस्पोजल स्टेजच आहे. म्हणजे त्यांच्याकडे असलेले ॲसेट्स ते सोल्ड आउट करतात, मिळालेल्या कॅशमधून ते थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज पेड करतात, डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड करतात, आपल्याच पार्टनरकडून जर लोन घेतलं असेल तर ते पेड करतात, यालाच म्हणायचं डिस्पोजल स्टेज. आणि सर्वात शेवटी ते डिस्ट्रीब्युशन स्टेज म्हणजेच आपल्याच पार्टनर्स कॅपिटल पेड करतात, शिवाय रिअलायझेशन अकाउंटला प्रॉफिट किंवा लॉस झालेला असेल तो पेड करतात, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन स्टेज. म्हणजे सिंपल डिझोल्युशन हे 3 स्टेजमधून होते, ट्रान्सफर स्टेज, डिस्पोजल स्टेज आणि डिस्ट्रीब्युशन स्टेज. मग ट्रान्सफर स्टेजमध्ये त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स आणि थर्ड पार्टीच्या लायबिलिटी ते आधी बुक व्हॅल्यूला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतात. मग ट्रान्सफर स्टेजमध्ये कोणकोणत्या जर्नल एंट्री येतात, त्यानंतर डिस्पोजल स्टेजमध्ये कोणकोणत्या जर्नल एंट्रीज येतात आणि डिस्ट्रीब्युशन स्टेजमध्ये कोणकोणत्या जर्नल एंट्री येतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मी आधी त्या जर्नल एंट्री फळ्यावर लिहिणार आहे. आधी आपण ट्रान्सफर स्टेजमधील जर्नल एंट्रीचा अभ्यास करणार आहोत. ट्रान्सफर स्टेजमध्ये कोणकोणत्या जर्नल एंट्रीज येतात त्याचा आपण अभ्यास करत आहोत. पहा, पहिली जर्नल एंट्री की ॲसेट्स ट्रान्सफर बुक व्हॅल्यू, की आपल्याकडे असलेल्या ॲसेट्स पार्टनर्स बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतात रिअलायझेशन अकाउंटला. कारण या टॉपिकमध्ये आपल्याला रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचे आहे आणि रिअलायझेशन अकाउंटला ते त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स आधी बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतात. मग आता बुक व्हॅल्यू म्हणजे काय की आपल्याला बॅलन्स शीटमध्ये जी त्या ॲसेटची अमाऊंट दिलेली आहे ती त्या ॲसेटची बुक व्हॅल्यू असते, मूळ किंमत असते. तेव्हा जर्नल एंट्री येते, ॲसेट्स ट्रान्सफर केल्याची जर्नल एंट्री येते, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट क्रेडिट बीइंग ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, की आपण रिअलायझेशन अकाउंटला सर्व ॲसेट्स बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या. मग इथे सुद्धा ॲसेट्स ट्रान्सफर करत असताना कॅश किंवा बँक बॅलन्स आणि RDD सोडून सर्व ॲसेट्स आपण बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करत असतो. आता दुसरी जर्नल एंट्री त्याच्या विरुद्ध, की इथे आपण सर्व ॲसेट्स बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटला. आता ज्या थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज आहेत त्या आपण ट्रान्सफर करणार आहोत, तेव्हा जर्नल एंट्री येते. या जर्नल एंट्रीच्या विरुद्ध जर्नल एंट्री पहा, इथे रिअलायझेशन अकाउंट डेबिटला आहे, इथं रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटला आहे. लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बीइंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग इथे लायबिलिटीज ट्रान्सफर करत असताना फक्त थर्ड पार्टीच्या ज्या लायबिलिटीज आहेत जसे की क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, अदर्स लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ह्या थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या आहेत. जर आपण आपल्याच पार्टनरकडून लोन घेतलं असेल तर ती लायबिलिटी थर्ड पार्टीची लायबिलिटी नाही. म्हणजे आपण बुक व्हॅल्यूला जेव्हा लायबिलिटीज ट्रान्सफर करणार आहोत त्या थर्ड पार्टीच्या लायबिलिटी ट्रान्सफर करणार आहोत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. RDD ट्रान्सफर. जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये RDD दिला असेल तर तो सेपरेट आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. मग तेव्हा जर्नल एंट्री येते, RDD अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बीइंग RDD ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग आपण नॅरेशन इथपर्यंत लिहिली तरी बरोबर आहे. आपण या टॉपिकमध्ये रिअलायझेशन अकाउंट ओपन करत असतो म्हणून RDD सुद्धा रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. आता पुढे जाऊया आपण. जनरल रिझर्व म्हणजेच राखीव निधी, रिझर्व फंड म्हणजे सुद्धा राखीव निधी, की पार्टनर्स त्यांना झालेल्या प्रॉफिटमधील काही हिस्सा राखून ठेवत असतात. आर्थिक तरतुदीसाठी हा निधी त्यांनी राखून ठेवलेला असतो, मग त्यावर त्यांचाच अधिकार असतो. मग डिझॉल्युशनच्या वेळेस जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड आधी आपण ऑल पार्टनर्स यांना वाटून देणार आहोत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट
being जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर्स. आता आपण पुढे जाऊया. 5वी ट्रान्झॅक्शन ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट. ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे पूर्वीचा किंवा न वाटून दिलेला किंवा संचित, की त्यांना मागील वर्षी प्रॉफिट झाला असेल आणि त्यांनी तो अजून वाटून घेतला नसेल, पण डिझॉल्युशनच्या वेळेस आपण त्यांना त्यांचा प्रॉफिट वाटून देणार आहोत, कारण या प्रॉफिटवर त्यांचा अधिकार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बीइंग ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड. पहा आता त्याच्या विरुद्ध ट्रान्झॅक्शन ॲक्युम्युलेटेड लॉस, की मागील वर्षी त्यांना लॉस झाला असेल आणि डिझॉल्युशनच्या वेळेस तो लॉस त्यांना आपल्याला वाटून द्यायचा आहे, तेव्हा जर्नल एंट्री येते प्रॉफिट वाटून देण्याच्या विरुद्ध जर्नल एंट्री. इथे पहा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला आहे आणि लॉस वाटून देताना ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बीइंग ॲक्युम्युलेटेड लॉस डिस्ट्रीब्युटेड. तर ट्रान्सफर स्टेजमधील आपण सर्व जर्नल एंट्री अभ्यासलेल्या आहेत. आता आपण जी दुसरी स्टेज आहे डिस्पोजल स्टेज, या स्टेजमध्ये कोणकोणत्या ट्रान्झॅक्शन्स येतात आणि कोणकोणत्या आपल्याला जर्नल एंट्री कराव्या लागतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मी आधी त्या ट्रान्झॅक्शन्स फळ्यावरती लिहिणार आहे. आपण दुसरी स्टेज अभ्यासत आहोत डिस्पोजल स्टेज. डिस्पोजल स्टेजला मराठीमध्ये विल्हेवाट पायरी असे म्हणतात. या स्टेजमध्ये पार्टनर्स त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीचं काय करतात हे आपल्याला या पायरीमध्ये समजते. मग पहा पहिली जर्नल एंट्री, की त्यांच्याकडे असलेले ॲसेट ते आधी सोल्ड आउट करतात. मग तेव्हा जर्नल एंट्री काय येते, ॲसेट सोल्ड आउट, विकतात, की ॲसेट विकल्यानंतर आपल्याला कॅश मिळते म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बीइंग ॲसेट सोल्ड आउट. ॲसेट विकून त्यांना जी कॅश प्राप्त झाली त्या कॅशमधून ते थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज पेड करतात. मग जेव्हा थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज पेड करतात तेव्हा जर्नल एंट्री ह्या जर्नल एंट्रीच्या विरुद्ध जर्नल एंट्री येते. मग इथे पहा रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटला आहेत, इथे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, कारण आपण थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज पेड करत आहोत त्यामुळे कॅश व्यवसायातून जात आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट बीइंग लायबिलिटीज आर पेड. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत, की इफ द ॲसेट्स टू कव्हर एनी पार्टनर, की डिझॉल्युशनच्या वेळेस एखादा पार्टनर असं म्हणतो की एखादी ॲसेट मी ठेवून घेतो. मग तेव्हा जर्नल एंट्री येते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. मग ज्या पार्टनरने ती ॲसेट ठेवून घेतलेली आहे त्या पार्टनरचं नाव येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बीइंग ॲसेट टू कव्हर बाय पार्टनर. आता डिझॉल्युशनच्या वेळेस एखादा पार्टनर एखादी ॲसेट ठेवून घेतो असे म्हणतो, तर एखादा पार्टनर असेही म्हणतो की इफ एनी पार्टनर डिस्चार्ज एनी लायबिलिटी, की एखादा पार्टनर असं म्हणतो की एखादी थर्ड पार्टीची लायबिलिटी मी डिस्चार्ज करतो किंवा ती लायबिलिटी मी पेड करतो. मग याचा अर्थ ती लायबिलिटी त्या पार्टनरने ठेवून घेतली, तो पार्टनर स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून ती लायबिलिटी पेड करत आहे असा त्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. मग तेव्हा जर्नल एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. पहा ॲसेट ठेवून घेतल्याच्या विरुद्ध जर्नल एंट्री लायबिलिटी ठेवून घेतल्याची आहे, म्हणून तर मी पहा जर्नल एंट्री अशा समोरासमोर लिहून दिलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म, किती भागीदारी संस्था बंद करण्यासाठी त्यांना जो खर्च येतो त्या खर्चाला डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस असे म्हणतात. मग हा खर्च ती फर्म ती भागीदारी संस्था पेड करत असेल तर तेव्हा जर्नल एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट बीइंग डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आर पेड. पहा डिझॉल्युशनच्या वेळेस एखादा पार्टनर असं म्हणतो की जो डिझॉल्युशनचा जो खर्च आहे तो मी पेड करतो. मग इथं ती भागीदारी संस्था पेड करत आहे, तर इथं एखादा पार्टनर असं म्हणतो की मी माझ्या वैयक्तिक खर्चातून तो डिझॉल्युशन एक्सपेन्सेस जो आलेला आहे खर्च तो मी पेड करतो. मग तेव्हा जर्नल एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बीइंग डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर. आता शेवटची ट्रान्झॅक्शन आपण अभ्यासणार आहोत या स्टेजमध्ये.
पार्टनर्स लोन पे, की आपण आपल्याच पार्टनरकडून लोन घेतलं असेल तर आपण ते लोन पेड करत आहोत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट बिंग पार्टनर्स लोन पे. तर डिस्पोजल स्टेजमधील सर्व जर्नल एंट्री आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता शेवटची स्टेज आहे डिस्ट्रीब्युशन स्टेज. म्हणजे डिस्ट्रीब्युशन स्टेजमध्ये त्यांना रिअलायझेशन अकाउंटला जो प्रॉफिट किंवा लॉस होईल आणि पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. शेवटची पायरी. आधी मी त्या 2-3 जर्नल एंट्री फळ्यावर लिहिणार आहे. आपण शेवटची पायरी अभ्यासत आहोत. त्या पायरीचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन स्टेज, वितरण पायरी. की या पायरीमध्ये पार्टनर्स यांचे कॅपिटल पेड केले जाते. मग त्यावेळेस रिअलायझेशन अकाउंट क्लोज केले जाते. रिअलायझेशन अकाउंटला प्रॉफिट किंवा लॉस होतो आणि जर प्रॉफिट झाला तर तो ऑल पार्टनर्स यांना वाटून दिला जातो. मग तेव्हा जर्नल एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण रिअलायझेशन अकाउंटमध्ये जर प्रॉफिट किंवा लॉस झाला तर प्रॉफिटमधील हिस्सा मिळवण्याचा अधिकार ऑल पार्टनर्स यांना असतो. मग तो आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत ऑल पार्टनर्स यांना. आता त्याच्या विरुद्ध जर रिअलायझेशन अकाउंटमध्ये जर लॉस झाला तर तेव्हा जर्नल एंट्री ह्या जर्नल एंट्रीच्या विरुद्ध ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट बिंग लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता आपण पुढे जाऊया. आता मुलांनो, आता शेवटच्या पायरीमध्ये पार्टनर्स यांचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून त्यांचं कॅपिटल आपण पेड करणार आहोत. मग तेव्हा 2 सिच्युएशन येऊ शकतात. त्या अशा की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कधी कधी डेबिट बॅलन्स येतो. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पार्टनर्सचं कॅपिटल आपण पेड करू शकत नाही, उलट न्यूनता निर्माण झाली कॅपिटल अकाउंटला. त्यावेळेस पार्टनर्स त्यांच्या घरून काही कॅश आणतात आणि कॅपिटल अकाउंटला जी कमतरता निर्माण झाली ती भरून काढतात. त्यावेळेस जर्नल एंट्री येते कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग अमाऊंट ड्यू फ्रॉम द पार्टनर रिसिव्ह. आणि ही सिच्युएशन किंवा ही परिस्थिती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर डेबिट बॅलन्स आला तर तेव्हा ही जर्नल एंट्री येते. आता त्याच्या विरुद्ध जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स आला याचा अर्थ आपण पार्टनर्स यांचं कॅपिटल देऊ शकत आहोत असा अर्थ होतो. मग शेवटची जर्नल एंट्री की आपण पार्टनर्स यांचं कॅपिटल पेड करत आहोत. की जेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स येतो तेव्हा जर्नल एंट्री येते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट बिंग फायनल पेमेंट आर पेड. तर अशा पद्धतीने विविध स्टेजमधून पार्टनर्स आपल्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करतात. मग आपल्या सर्व जर्नल एंट्री पूर्ण झालेल्या आहेत. मग मुलांनो, या टॉपिकचा प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते लेजर अकाउंट्स ओपन करावे लागतात ते आपण अभ्यासणार आहोत. आपण पुढील उपघटक अभ्यासत आहोत की डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणते लेजर अकाउंट्स ओपन करावे लागतात त्याचा आपण अभ्यास करत आहोत. पहिलं लेजर अकाउंट ओपन करावं लागतं ते म्हणजे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटलाच मराठीमध्ये रोखीकरण खाते असे म्हणतात. आणि रिअलायझेशन अकाउंट ओपन करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की डिझॉल्युशनच्या वेळेस पार्टनर्स यांनी त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीचं नेमकं काय केलेलं आहे हे आपल्याला रिअलायझेशन अकाउंटवरून समजते. रिअलायझेशन अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट अशा 2 बाजू आहेत. तर रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज केली जाते. आणि जेव्हा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो आणि तो लॉस आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसतो. लॉस बाय रिअलायझेशन. परत एकदा सांगते की जेव्हा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो. आता त्याच्या विरुद्ध रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज जेव्हा मोठी येते तेव्हा प्रॉफिट होतो. प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. आणि एकाच वेळेस ह्या दोन्ही घटना घडत नाही. म्हणजे प्रॉफिट झाला तर लॉस होणार नाही, लॉस झाला तर प्रॉफिट होणार नाही. चला तर मग आता
रिअलायझेशन अकाउंटला जर प्रॉफिट झाला तर तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. आता त्याच्या विरुद्ध जर रिअलायझेशन अकाउंटला लॉस झाला तर तो लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो. आता दुसरे जे अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण या टॉपिक मध्ये ओपन करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जे पार्टनर्स आहेत तेच क्रेडिट साईडला आहे. मग जेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जेव्हा डेबिट बॅलन्स येतो तेव्हा पार्टनर्स यांच्या कॅपिटल अकाउंटला न्यूनता निर्माण झाली असे समजले जाते. त्यावेळेस पार्टनर्स स्वतः ती अमाऊंट आणून ती न्यूनता भरून काढतात. मग जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर डेबिट बॅलन्स आला तर तो कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो. आणि जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली तर तेव्हा म्हणायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आला. म्हणजे आपण त्यावेळेस पार्टनर्स यांचं कॅपिटल पेड करू शकत आहोत. हे फायनल पेमेंट त्यांचं असेल. केव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जर क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिट साईडची जर बेरीज मोठी आली तर आपण पार्टनर्स यांचं कॅपिटल पेड करू शकत आहोत. मग तो क्रेडिट बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स कॅश किंवा बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. आणि सर्वात शेवटी कॅश किंवा बँक अकाउंट क्लोज केले जाते. आणि कॅश किंवा बँक अकाउंटचं वैशिष्ट्य असं आहे की कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची बेरीज समान येते म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली होतो. तर अशा पद्धतीने या टॉपिकमध्ये आपल्याला रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश किंवा बँक अकाउंट ओपन करावे लागते. आणि जर आपण आपल्या पार्टनर्स यांच्याकडून लोन घेतलं असेल तर तेव्हा आपल्याला पार्टनर्स लोन अकाउंटही ओपन करावे लागते. तर अशा पद्धतीने आज आपण पार्टनरशिप फर्म आपल्या भागीदारी संस्थेचं डिझोल्यूशन कशा पद्धतीने करते याचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. धन्यवाद.